जैन धर्म अहिंसा आणि भूतदया या तत्वांवरती आधारलेला आहे. कोल्हापूर नजीकच्या नांदणी जैन मठातील हत्तीन सध्या अंबानींच्या वनतारा अभयारण्यात दाखल झाली आहे. कोल्हापूरकर आणि समस्त जैन समाज माधुरी हत्तीनीला परत आणण्याची मागणी करतोय आणि आता प्रकरण आहे मुंबईतील कबूतरखान्यांचं. अनेक जैन मंदिरांमध्ये कबुतरांसाठी खास जागा असते, ज्याला कबूतरखाना असं म्हणतात. इथे भाविक दररोज कबुतरांना दाणे घालतात. हे केवळ श्रद्धेचा प्रतीक नाही आहे, श्रद्धेचा विषय नाही आहे, तर जीवदयेचं देखील उदाहरण मानलं जातं. ही जैनांची पूर्वापार चालत आलेली अशी एक परंपरा आहे. मात्र अलीकडे मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील सुमारे 58 कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय दिलाय. कारण काही नागरिकांनी तक्रार केली की कबुतरांच्या विष्ठेमुळे लोकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. दुसरीकडे जैन समाजातील लोक म्हणतात की ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे आणि आजवर कोणालाही थेट नुकसान झाल्याचं उदाहरण नाही आहे. काही लोकांचा असा आरोप देखील आहे की धार्मिक आस्था असलेले कबूतरखाने बंद करून या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव आहे. हा प्रश्न केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही, तर सार्वजनिक आरोग्य आणि जनभावना यांचा समतोल साधण्याचा देखील आहे, ज्याकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. तुम्हाला काय वाटतं, कबूतरखाने बंद करावेत का, की सरकारने जनभावना लक्षात घेऊन स्वच्छतेची काळजी घेत कबूतरखाने सुरू ठेवावेत? आम्हाला हे कमेंटमध्ये जरूर सांगा.